मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब बोलतात। थेट त्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊया। आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते। याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते। माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाहीये, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाहीये, आधार कार्ड जुळत नाहीये, किंवा हा इन्कम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ऍड्रेस बाहेरचा आहे, अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारण आहे ती तिथेच सांगितली जातात। परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय। म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्या समोर ज्या दिसतात या तर फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर ठेवल्या आहेत, परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही अॅक्नॉलेजमेंट आहे। ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही। माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे। अशी माझ्या घरामध्ये जे केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहे, अपलोड झालेली आहे, त्याची अॅक्नॉलेजमेंट आलेली आहे आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो। चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतंय। पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे, सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट सीओ आहेत इलेक्शन कमिशनचे, आणि कलेक्टर साहेब देखील होते। आम्ही त्यांच्यासमोर या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारलाय याचं कारण कळलं पाहिजे। हे कारण आता राहिलेत फक्त 5-6 दिवस, तुम्ही देणार कधी, चेक कधी करणार आणि आम्हाला सांगणार कधी। आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत, ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून, ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे, कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे। पण मला माहित नाही की ते काय करतील, पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत, कारण आमचे कार्यकर्ते 5-5, 10-10 फॉर्म पाठवत होते, ते त्यांनी तशी परमिशन दिली होती, ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत। त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला, एकाला मतदान पश्चिमेला, ज्यांचे ऍड्रेस एकच आहेत, घरामध्ये एकच आहेत, नवरा बायको आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय। आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत। आता ही ठरवून टाकली आहेत का हा प्रोसिजरल लॅप्स आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे। परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिममध्ये काय झालं, कोणावरही कारवाई नाहीये, प्रोसिजरल लॅप्स आहेत। आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशनकडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका, तुम्ही ज्यांची ही चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत, आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती,
आणि त्याचं कळण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. हे जे मतदानाला जे लोक जात आहेत यांना वेगवेगळ्या सेंटर्सला पाठवलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.